नमस्कार मंडळी, मी माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. तर आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आणि आता वेदांचा मी स्वयंपाक करते. त्याचबरोबर केतकी स्कूलमधून आलेली आहे आणि केतकीचं पण जेवण झालेलं आहे आणि थोड्याच वेळात तीसुद्धा क्लासला जाईल. तर आता दिवसभराची जी काही उरलेली कामं आहेत तर ती मी कामं करून घेते. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की डीमार्टमधून मी जो टी शर्ट घेतलेला आहे तो वेअर केल्यानंतर मला खूप छान कम्फर्टेबल वाटते आणि सॉफ्ट आहे मटेरियल. तर चला मग ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आता मी गॅलरीमध्ये आलेले आहे. सकाळी मी गॅलरी आवरून घेतलेली आहे कारण गॅलरीमध्ये भरपूर अशी मी माती ठेवली होती एका पोत्यामध्ये. तर ती सगळी काढलेली आहे आणि ती सगळ्या कुंड्यांमध्ये थोडी थोडी ओतून ठेवलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व कुंड्यांमध्ये मी ती माती ओतलेली आहे. आणि इथे मी एका मोठ्या टबमध्ये ही माती काढलेली आहे. आणि इथे एक माझ्याकडे बादली होती जी काही कामाची नव्हती, त्यामध्ये पण मी माती भरून ठेवलेली आहे. आता या सगळ्यांमध्ये मला रोपं लावायची छोटी छोटीशी. तर रोपांसाठी मला नर्सरीमध्ये जायचं आहे. तर आता बघू कधी मला वेळ मिळतो आहे. आज किंवा उद्या मी नर्सरीमध्ये जाणार आहे आणि मला फुलं झाडं घ्यायची आहेत. फक्त फुलझाडं मी आता विकत घेणार आहे. जास्त मोठी झाडं लावली तर गॅलरी पूर्णपणे भरते आणि एकदम म्हणजे आपण इतकं गॅलरीमध्ये, कारण गॅलरी इतकी मोठी नाही आहे की आपण मोठी मोठी रोपं लावू शकतो. तरीसुद्धा मी इथे कडीलिंबाचं झाड लावलेलं आहे आणि या कडीलिंबाच्या झाडाला जवळजवळ 4 वर्ष झालेली आहे. आणि इथे या कुंडीमध्ये आपोआपच टॅमॅटोचं रोप आलेलं आहे आणि त्याला इथे बघा टॅमॅटोसुद्धा लागलेलं आहे छानसं. आणि दुसरंसुद्धा इथे टॅमॅटो लागलेलं आहे. तर हे नॅचरली लागलेलं आहे. आणि इथे या कुंड्यांमध्ये जी माती आहे या मातीमध्ये मी रोज म्हणजे कंपोस्ट खत तयार करत होती. आणि त्या कंपोस्ट खतामध्ये आपलं जे काही किचनचं वेस्ट असतं, म्हणजे आपण पालेभाज्या निवडतो किंवा कांदा लसूण जे काही निवडतो आपण, आणि त्याचं जे काही वेस्ट तयार होतं किंवा त्याचा जो कचरा तयार होतो तो आपण डस्टबिनमध्ये टाकतो. मात्र मी तो डस्टबिनमध्ये न टाकता, म्हणजे ओला सगळा कचरा मी डस्टबिनमध्ये न टाकता साठवून ठेवायची आणि त्यापासून हे छान असं खत तयार झालेलं आहे. आणि हे कंपोस्ट खत आहे. फक्त आता हे जरा थोडंसं जाडसर आहे. मी याला चाळून वगैरे घेतलेलं नाही आहे. आता ते बघीन, आता त्याला व्यवस्थित असं करून घेणार आहे. आणि या कंपोस्ट खताचा वापर करूनच मी ही रोपं लावलेली आहे. आणि या मातीमध्ये जितकं मी म्हणजे कुठल्याही प्रकारचं खत न वापरता कंपोस्ट खतापासूनच छान अशी रोपं लावणार आहे. तर हा सुद्धा प्रयोग मला करायचा आहे. ऑलरेडी मी 4 वर्ष झाले मी कुठल्याही मातीमध्ये कोणतंही खत वापरलेलं नाही आहे. हे जे तयार झालेली ही माती आहे ती पूर्णपणे कंपोस्ट खत आहे. हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि आता किचनमध्ये येऊन मी जी साय आहे ती साय एका भांड्यात काढून घेते आणि छान असं त्याच्यापासून लोणी तयार करते. तर इथे 2 डब्यामध्ये साय जमा झालेली आहे आणि ही 2 ते 3 आठवड्याची साय आहे. तर आता ही साय मी डब्यामध्ये काढून ह्याच्यापासून छान असं लोणी तयार करून घेते. तर आता विस्कर मी आता छान असं विस्क करून घेते आणि साधारण 2 ते 3 मिनटामध्ये छान असं आता ह्याचं लोणी तयार होईल. त्याला वेळ लागणार नाही. तर आता हे 2 ते 3 मिनटामध्ये फक्त असं आपल्याला विस्क करून घ्यायचं आहे. किंवा आपली रवी जी असते त्या रवीने सुद्धा तुम्ही घुसळून घेऊ शकता. तर साधारण 2 ते 3 मिनिटामध्ये आपलं लोणी तयार होतं. तर तुम्ही बघू शकता हळूहळू लोणी तयार व्हायला लागलेलं आहे. ते बघा, जास्त वेळ लागत नाही. लोणी तयार झालेले आहे. आता मी हे डायरेक्ट कढईमध्ये काढून घेते. तर इथे ही मी कढई आहे, या कढईमध्येच मी हे लोणी काढून घेते.
मला हे धुवायला सोपं पडेल. हे बघा अशा पद्धतीने. आणि नंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ते पाणी काढून घ्यायचं. म्हणजे लोणी आपल्याला धुवून घ्यायचंय. लवकर बनतंय लोणी. छान आणि पटकन बनले आपले हे लोणी. थंडीच्या दिवसामध्ये फ्रीजमध्ये जर का तुम्ही साय ठेवली असेल तर ती रात्रीच काढून ठेवायची बाहेर, फ्रीजच्या बाहेर, आणि सकाळी किंवा दुपारी तुम्ही हे लोणी काढू शकता. त्याच्यापासून लोणी काढू शकता. आता यामधलं सगळं लोणी मी काढलेलं आहे. आणि आता तुम्ही इथे बघू शकता कढईमध्ये बघा किती लोणी साठले. तर हे लोणी आता मी धुवून घेते पाण्याने. म्हणजे यामध्ये काही जी साय वगैरे असेल, म्हणजे बेरी, ती निघून जाईल. छान असं तर हे धुवून घ्यायचंय. पाण्याने छान 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेणार आहे लोणी. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं 2 ते 3 मिनिटात लोणी तयार झालेलं आहे. आणि हे मी लोणी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता हे मी डायरेक्ट कढई गॅसवरती ठेवते आणि तूप बनवून घेते. तर तयार झालेलं लोणी मी कडवायला ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आता लो ठेवलेली आहे. लो फ्लेमवरती आता आपण हे लोणी कडवून घेऊया. आणि या घड्याळात आता 2:45 झालेले आहेत. केतकी आता निघालेली आहे क्लासला. तर आता तिला मी जरा बाय करते. तर आता आपलं तूप कढायला लागलेलं आहे. थोडंसं लालसर झालं की गॅस बंद करायचं आहे. तूप थोडंसं लालसर ठेवल्याने त्या तुपाची चव छान येते आणि त्याला छान असा सुगंधसुद्धा सुटतो. तर आता आपलं तूप बनत आहे. त्याचबरोबर केतकी क्लासला गेलेली आहे आणि आता वेदांचा सोयासुद्धा मी करून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता तूप हळूहळू थोडंसं लालसर व्हायला लागलेलं आहे. तर याच्यापेक्षा आता जास्त लालसर नाही करत मी. बेरी पण बाजूला जमायला लागली आहे. आता गॅस बंद करूया आणि आता हे तूप थोडंसं थंड करून घेते मी. तर आता आपलं तूप रेडी झालेलं आहे आणि थोडंसं मी आता थंड करून घेते आणि आता थोडा वेळ बसते मी. आणि थंड झाल्यानंतर मग गाळणीच्या साहाय्याने गाळून घेते. तर आता तूप बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आता थोडंसं कोमट आहे. तो कोमट असतानाच आता मी हे गाळणीमध्ये गाळून घेते. आता हे मी डायरेक्ट बर्नीमध्ये ओतून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता जवळजवळ अर्धा किलो तूप आपलं इथे तयार झालेलं आहे. तर इथे बरणीमध्ये तूप काढून घेतलेलं आहे मी आणि जवळजवळ अर्धा किलो तूप जमा झालेलं आहे. तर 2 आठवड्याचं किंवा 3 आठवड्याचं मी जर का तूप केलं तर जवळजवळ 1 किलोसुद्धा तूप कधी कधी भरतं. तर चला आता ह्या महिन्याचं काम तर झालेलं आहे. म्हणजे ह्या महिन्यात हे तूप छान
पुरून उरेल. परत 2 आठवड्याने आपल्याला तूप करायला रेडी होईल. तर चला आता मी चहा करून घेते. मला जरा चहा प्यायची इच्छा झाली. चहा करते, त्यानंतर वेदांचा सोया फोडणी घालते. तर इथे चहा आपला उकळला गेलेला आहे. मस्त असा चहा पिते आता मी. चहा पिते आता मी मस्त गरमागरम. क्लास झाला, कसं वाटलं? जाताना झोप आलेली ना? झोप आता थोडा वेळ. भूक लागली? भूक लागली काय वाढू? जेवायला वाढू? दूध देऊ? काय देऊ? दूध देऊ? ठीक आहे. झाला क्लास झाला ना? फी दिली? ठीक आहे. चल मग तुला दूध देते मी. हातपाय धू. तर आता इथे मी वेदांचा सोया बनवते. तर आज मी सोयामध्ये मटार घातलेले आहे. तर इथे आपला सोया तयार झालेला आहे. तर मी हे झाकून ठेवते. तर आता घड्याळ 7ला 5 मिनटं कमी आहेत. तर ब्लॉगचा मी इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. की तू बाय कर. बाय बाय. बाय बाय.